जागा वाटपाच्या वादातून जालना महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती तुटली. आमदार बबनराव लोणीकर यांची माहिती. आज दिनांक 30 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती अखेर तुटली आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप नेते कैलास गोरंट्याल यांच्यातील जागा वाटपाच्या वादामुळे हा निर्णय झाल्याची माहिती भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. भाजपनं 65 पैकी 37 जागांची मागणी केली होती, मात्र शिवसेनेनं ही मागणी मान्य केली नाही. त्याचबरोबर कैलास गोरंट्याल यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपचे प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या 23 जागा शिवसेनेकडून मागण्यात आल्या अशी माहिती आहे. या जागा देण्यास कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट विरोध केल्यानं दोन्ही पक्षातील मतभेद अधिक तीव्र झाले. या संपूर्ण वादात आमदार अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यातील मतभेद निर्णायक ठरले आणि अखेर जालन्यात भाजप शिवसेना युती तुटली. दरम्यान भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी 65 पैकी 64 जागांवर उमेदवार जाहीर केले असून एका जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचा उमेदवार देण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षानं आता 64 जागेवर उमेदवार दिलेले आहेत आणि एक जागा भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून ब्रह्मानंदजी चव्हाण, रामदासजी आठवले यांच्या गटाला दिलेली आहे. सगळ्या जागेवर आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. काही माजी नगरसेवक होते अशांचे काही पत्ते कट झाले तसं ऐकायला मिळतंय. अशा काही यादी वगैरे आपण कधीपर्यंत घोषित करतो? या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं जे सूत्र आहे तिकीट वाटपाचं, एकाच 3 नावं दिलेले होते. एका जागेसाठी भारतीय जनता पक्षानं 3 नावं दिलेले होते आणि 3 नावाचा सर्वे केलेला होता आणि त्या सर्वे प्रमाणे, मेरिट प्रमाणे त्या प्रभागात किंवा त्या वार्डात एखादा नगरसेवक निवडून येत नसेल तर तिथं आम्ही बदल केलेले आहेत. त्याच्यामुळं मेरिटवर सगळे तिकीट दिलेले आहेत. ठीक आहे, काही खूप चांगले कार्यकर्ते आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, पक्षाची सेवा केलेली आहे, मात्र त्यांना लढायला संधी मिळाली नसेल. असं असलं तरी निवडून येणं हा निकष लावून हे तिकिटाचं वाटप झालंय. काही कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नसेल तर त्यांना भविष्यात पक्ष संघटनेत काही जबाबदारी दिली जाईल. मागच्या 8 दिवसामध्ये 16 बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस 3 पक्षाची युती व्हावी अशा प्रकारचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. सकारात्मक चर्चा होत होती. दोन्ही बाजूनं प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले होते. शेवटी प्रत्येक पक्षाला आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत आणि आपला महापौर व्हावा अशा प्रकारच्या अपेक्षा असतात. राज्य पातळीवर आम्ही 4 पक्ष युतीमध्ये आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी आणि आठवले गट. युती जवळपास जवळ गेली होती. बैठकीत चर्चा झाली होती. मात्र भारतीय जनता पक्षाचे 37 नगरसेवक स्टँडिंग होते आणि राज्य पातळीवर जे काही देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे यांचं जे वाटप आहे त्यांचा फॉर्म्युला राज्य पातळीवर जो ठरला होता तो फॉर्म्युला, ज्याचे नगरसेवक जेवढे आहेत स्टँडिंग नगरसेवक, त्या विषयावर काही बोलायचं नाही. जालन्यामध्ये या अँगलवर आमची चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाकडं, भारतीय जनता पक्षाचे आणि कैलास गोरंट्याल यांचे मिळून 37 नगरसेवक होते. आमची मागणी 37 नगरसेवकांची होती. तसा प्रस्ताव माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला होता की आमचे 37 नगरसेवक आहेत आणि स्टँडिंग नगरसेवक आहेत. अशाच प्रकारचा प्रस्ताव अर्जुनराव खोतकर यांनी एकनाथराव शिंदे साहेबांकडे, उपमुख्यमंत्र्याकडे पाठवला होता. अजितदादा पवार साहेबांकडे राष्ट्रवादीनं प्रस्ताव पाठवला होता आणि राज्य पातळीवर जे काही सूत्र ठरलेलं आहे, ज्याचे नगरसेवक जेवढे त्याचा पहिला महापौर. आमचं 2.5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि 2.5 वर्ष शिवसेना.
युतीसाठी 1000% अर्जुनराव खोतकर सकारात्मक होते. युतीसाठी रावसाहेब दानवे आणि मी स्वतः सकारात्मक होतो. मात्र राज्याच्या धोरणामध्ये काही निकषामध्ये स्टँडिंग नगरसेवक कोणाला कोणते द्यायचे त्याच्यावर एक थोडस आमचे प्रॉब्लेम होते. आणि खोतकर साहेब आणि कैलासजी गोरंट्याल यांच्या जागाचा थोडासा आपसातला वाद होता. कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं होतं की माझ्या 23 जागा आहेत, माझे 23 लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, 23 लोकांना तिकीट मिळावेत. मात्र जिथं कैलास गोरंट्याल यांचे 23 सदस्य आहेत तिथं अर्जुनराव खोतकरचं म्हणणं होतं, खोतकर साहेब सांगत होते की इथं माझे ताकदवान लोक आहेत, इथं माझ्याच जागा जिंकू शकतात. एक 10-12 जाग्याचा हा वाद होता. हाही विषय आम्ही पक्ष पातळीवर पाठवला होता आणि जवळपास 99% युती झाली होती. मात्र राज्याच्या धोरणात सूत्रामध्ये न बसल्यामुळं ही युती तुटलेली आहे.